वाडगड संघाकडून पाहायला मिळाली होती. त्यांच्या पुढे त्यानंतर फ्युचर ब्राईट आहे वाडगड संघाचा. वाडगड संघ म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून सुरेश दादा दळवी यांचं देखील व्यासपीठावर शुभ सन्मान. राकेश शेलार आपण देखील यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. चला बॅटर येऊ द्या. एस एस सागर 11 संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जय आणि निखिल पाहायला मिळत आहेत. समीर साठी आणि समीर भोईर, निखिल दलवी आणि राज भोईर. जयेश पाटील कडनं 500 रुपये 3 बॉल 3 सिक्स मारले. राज दलवी ना, भोईर का निखिल दलवी. तर जयेश पाटील कडून कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. समीर भोईर, निखिल दळवी आणि राज भोईर साठी लगातार 3 षटकारांसाठी हा प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. कॅश प्राइज आता मात्र मान्यवरांकडून पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असणाऱ्या संघासाठी समीर भोईर असतील, निखिल दळवी आणि राज भोईर साठी सुवर्ण संधी आहे. पहिला चेंडू भावेश, पहिला चेंडू बीमर चेंडू हाताळतायत. थोडस मला वाटतं स्लिप झाला असावा चेंडू. पहिला चेंडू इथं मग बीमरच्या माध्यमाने पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव बीमरच्या माध्यमाने ऍड होईल धाव फलकावर. अनिल व्यापारी आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. भावेश पहिला चेंडू नियंत्रण नव्हतं. दुसरा चेंडू देखील बीमर आणि आता मात्र दंडित केलं जाऊ शकतो भावेशला. कदाचित गोलंदाजीला मुकावं लागेल. येस, ओके, ठीक आहे. आयोजकांचे नियम आहेत, त्यांचं पालन इथे मात्र होत असताना पाहायला मिळतं. 2 चेंडू बीमरच्या माध्यमाने फ्री हिट कंटिन्यू पाहायला मिळेल. 2 चेंडू बीमरच्या माध्यमाने हाताळतोय गोलंदाज भावेश. निखिलला इथे मात्र संधी होती. 2 बीमर चेंडू 2 फ्री हिट पाहायला मिळत आहेत. त्या निखिल दलवीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील जयेश पाटील यांच्या माध्यमाने पाहायला मिळतोय. थोडस नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाज भावेशला. सुरुवातीचे 2 चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाले. अशा प्रकारे कमबॅक असेल. नक्कीच थोडीशी टीम मीटिंग पाहायला मिळाली. गोलंदाजाला थोडासा आत्मविश्वास देत असताना कर्णधार. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा दंडित केला जातोय. बीमरच्या माध्यमाने फ्री हिट कंटिन्यू पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू आणि आता मात्र येस, बॉलर इथे मात्र गोलंदाजीला मुकावं लागेल. तिसरा बीमर चेंडू पाहायला मिळाले गोलंदाज भावेशच्या माध्यमाने आणि आता मात्र त्या गोलंदाजाला या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला गेला तर एकही चेंडू अजून पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. शरद शेलार आपण देखील यायचंय व्यासपीठावर. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. 40+ चे जुने जाणते खेळाडू आहेत, लेजेंड प्लेयर आहेत खूप चांगल्या प्रकारचा. जय जलेवर संघाचे खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू लेजेंड प्लेयर आहेत. काळ गाजवलाय. न्यू बॉलर धीरज भोईर येतात. चेंडू पडल्यानंतर गती जास्त होती परंतु चेंडूला उंची मिळाली नाहीये. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पडत 7 या आकड्यावर. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा हाताळला होता. अशाच प्रकारची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. चेंडू पडल्यानंतर कधी खाली राहतोय कधी उंची प्राप्त होते. अशा प्रकारची ही दुहेरी खेळपट्टी आपल्याला इथे मात्र आज या स्पर्धेसाठी
रिॲक्ट होताना पाहायला मिळते. यावेळी चेंडू पडल्यानंतर पायावर जाऊन आदळतोय. चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो. पूर्णपणे बीट झालेत फलंदाज निखिल. पहिलं षटक अतिरिक्त आणि अतिरिक्त धावा पाहायला मिळाले होते. 22च्या माध्यमाने एकच चेंडू फेअर नव्हता. त्यानंतर गोलंदाज या मॅच मधून थोडंसं त्याला बाद व्हावं लागलं. त्यानंतर धीरजने खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक केला. यावेळेस देखील चेंडू जागेवर राहिला. आतली कडा देखील पाहायला मिळाली होती, परंतु चेंडू यष्टीरक्षकाने उचला, गॅदर केला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. ज्या धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने गोलंदाजी करत असताना संघाने खर्च केल्या होत्या 22च्या माध्यमाने, ती इथे मात्र कमबॅक करून दिलंय. त्याला ऑप्शन गोलंदाज धीरजने. खूप चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळतोय धीरज. निखिल थोडंसं आता मात्र स्ट्रगल करतोय. यावेळेस ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढले. कार्पेटच्या माध्यमाने चेंडू ते मात्र गॅदर करतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रेमच्या माध्यमाने हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवर आले जय. चांगली गोलंदाजी होते. धीरजच्या माध्यमाने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा बीट होत असताना फलंदाजी, ते मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक. एकही चेंडू फेअर नसताना धावसंख्या पाहायला मिळाली होती 6. आतापर्यंत चेंडू दुसरे षटक मध्ये पाहायला मिळाले. धीरज कडून ऑप्शनल गोलंदाजीसाठी आले. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 8 या आकड्यावर. यावेळी पुन्हा एकदा खोळात टाकला होता. पूर्णपणे बीट झालेत फलंदाज जय. गुड बॉलिंग म्हणावी लागेल धीरज कडून. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या स्थिरावलेला आहे 8 या आकड्यावर. काय कमबॅक केलाय मदन 11 संघाने. गोलंदाजी करत असताना प्रथम गोलंदाजीसाठी 22 आले होते. 6 धावा खर्च केल्या होता. एकही चेंडू लीगल नव्हता त्यामध्ये. त्यानंतर 22ला तिथे मात्र दंडित केलं गेलं. या मॅच मधून त्याला मुकावं लागलं. 3 बेमर चेंडू त्याच्या माध्यमाने हाताळताना पाहायला मिळाले. त्यानंतर ऑप्शनल गोलंदाजी म्हणून धीरजला प्राचारण करण्यात आले. त्यानंतर काय कमबॅक करून दिले धीरजने. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. वाल्मिक भोईर यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत असेल. आपण यायचे व्यासपीठावर. येस, लक्ष नव्हतं कुठेतरी फलंदाजाचं. न्यू गोलंदाज सुजल भोईर येत आहेत. सुदेश शेलार. येस, चांगलं कमबॅक करून दिलंय गोलंदाजी करत असताना धीरजने. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन पाहावी लागेल. येस, पंच सांगतायत अतिरिक्त 1 धाव वाईडच्या स्वरूपाने ऍड होईल. संदेश दळवीच्या माध्यमाने मेन अंपायर आणि कपिल स्क्वेअर लेग पंच समोरच्या दिशेला खेळून काढलेत. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. धीरज आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. फेकी ते मात्र चुकीची होती. बॅकअप नव्हता यष्टीरक्षकाला. चुकीची फेकी म्हणावी लागेल आणि अतिरिक्त 1 धाव पाहायला मिळेल. अशा प्रकारे 2 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या फलक 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. आवश्यकता नव्हती. 1 धाव कंप्लीट गेली होती. त्यानंतर चुकीची फेकी म्हणावी लागेल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला अक्षरशः फेकून दिले. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील प्रेक्षक. पहिला षटकार येतोय निखिलच्या माध्यमाने. ज्या निखिलसाठी 3 षटकारांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे जयेश पाटील कडून. पहिला षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. पहिला षटकार आलाय. अजून 2 येतील का? खोलवर टप्पा.
यॉर्कर चेंडू पाहायला मिळाले. खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सुजलकडून. पहिला चेंडू, या आधीचा चेंडूचा विचार केला की हाफ ट्रॅकर होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला निखिलने. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला गोलंदाज सुजलकडून. खोलवर टप्पा होता त्याच्यामुळे पूर्णपणे सन्मान देण्यास भाग पडला निखिलला. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळतीये. निखिलच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली. जय थोडंसं जास्त चेंडू अजून खेळत नाहीये. ड्रॉन देखील पाहू शकता. SK एंटरटेनमेंटचे प्रॉपरायटर किरण थळे यांच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचे इव्हेंट त्यांच्या माध्यमाने पाहायला मिळत आहेत. ड्रॉन सुद्धा यावेळेस पुन्हा एकदा बीमर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये 3 बीमर पाहायला मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुजलच्या माध्यमाने देखील हा बीमर चेंडू, पुढील चेंडू फ्रीच्या माध्यमाने खेळला जाईल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. फ्रीडचा फायदा कशा प्रकारे घेईल निखिल. आतापर्यंत सेट आहे. एक षटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर आणि फेकून दिलंय. क्षेत्ररक्षक असतील आणि शेवटच्या क्षणाला पंचांची दात काय येते पाहणं योग्य ठरेल. डिक्लेअर झोन मोठा फटका होता परंतु सीमेच्या अभावी इथे मात्र फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र द्यावी लागेल. थँक्यू डीजे. तर ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग चालू आहे. सर्वेश पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी सर्वेश पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळाली होती. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, आयकॉन प्लेयर आहेत. यावेळी चेंडू मिस टाइम, नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. एक टप्पा घेत असताना तिथे मात्र प्रथमेश फर्डे होते. खूप चांगल्या प्रकारचं समालोचन देखील आपण पाहायला मिळालं. तेच प्रथमेश फर्डे आता मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. षटक समाप्त होत्या आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्येचा येस पंच 1 चेंडू बाकी आहे. येस, 1 बीमर चेंडू होता त्यामुळे 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार सज्ज राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं. ओव्हरबी चेंडू होता ऑन साइडला मिड आणि तिथे मात्र प्रथमेश पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आले होते परंतु बनून राहिले फक्त आणि फक्त प्रेक्षक. शेवटचा चेंडू हा दनादन षटकार. यायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे. जितेंद्र अल्वी यांना विनंती असेल. मान्यवरांचं शुभ सन्मान इथे मात्र पार पडला जाईल. शरद शिलार 40+ संघाचे, जय जलोर संघाचे एक उत्तम खेळाडू. तिसरं षटक हाताळण्यासाठी चांगलं गोलंदाजी हाताळत असताना प्रथमेश. पहिला चेंडू इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा हाताळतोय प्रथमेश. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे बीट झाले फलंदाज जय. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठी फटके येण्याची अपेक्षा जरूर पवेलियन मध्ये बसणाऱ्या साथी खेळाडूंना जरूर असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरं डॉट चेंडू पाहायला मिळतो परंतु इथे मात्र आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते जयच्या माध्यमाने निखिलसाठी. ज्या निखिलच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते त्याच निखिल साठी इथे मात्र जयची विकेट सॅक्रिफाईस. पहिला हादरा बसतोय मदन 11 संघाला, सॉरी सागर 11 संघाला. तर न्यू फलंदाज राज भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि जितेश कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय.
3 षटकारांसाठी. जर विचार केला गेला तर ओरवी चेंडूला काय गोलंदाजी करतोय प्रथमेश. ज्या प्रकारची सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर, आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय प्रथमेश. पूर्णपणे बीट केलं फलंदाज. यावेळी चुकीचा चेंडू, हाफ ट्रॅकर होता. चेंडू हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला ऋतिकने मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल टिपलंय आणि अजून एक हादरा बसलाय. समीरने मात्र चांगला फटका तिथे खेचला होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. डीप मध्ये ऋतिकने खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे मात्र टिपला आणि जमेजबाजी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र होत असताना प्रथमेश फर्डेकडून आणि समीरसाठी जितेश कडून 2 षटकारांसाठी 500 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक जितेश कडून आहे आणि जयेश पाटील कडून देखील कॅश प्राइज आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू हलक्या हाताने थोडंसं फंबल पाहायला मिळतंय आणि त्याचाच फायदा इथे मात्र घेत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चुकीची बॅकअप आहे. गॅदर झाला नव्हता चेंडू. बॅकअप खूप चांगल्या प्रकारे. तर वाडेकरचे शॉर्मा किंग गोरख पाटील आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत असेल. प्रथमेश आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू समीरसाठी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. चेंडू थर्ड मॅन च्या दिशेने ट्रॅव्हल करतो, परंतु फक्त आणि फक्त 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात पाहायला मिळेल. अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल प्रथमेश कडून. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये महत्वाचे 2 गडी बाद देखील पाहायला मिळालेत. या इनिंगचा विचार केला गेला तर सुरुवातीचा षटक हे खूप महागडं ठरलं होतं. भविष्य माध्यमाने एकही चेंडू खर्च न करता 6 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने दिल्या होत्या. त्यानंतर धीरजने काय कमबॅक करून दिला. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुजलचं षटक थोडंसं महागडं ठरलं जरूर होतं. त्यानंतर पुन्हा एकदा प्रथमेशने तिथे मात्र कमबॅक करून दिला. अशा प्रकारे धावाचं लगाम जरूर लावलं गेलं. प्रथमेशच्या माध्यमाने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. बॅलन्स मॅच पाहायला मिळेल. जर विना सांगता विना परवानगी जर प्लेयर बाहेर आला तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जर आपल्याला बाहेर यायचं आहे तर आयोजकांना किंवा पंचांची दाद घेणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करायचंय पंच. शेवटचं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या 31. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रोहित येत आहेत. समोर फलंदाज समीर आहेत. यावेळी डाऊन द लेग चेंडू नक्कीच वाईड्सच्या स्वरूपात 1 धाव आणि अजून 1 अतिरिक्त धाव. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी आणि त्या चुकीचा प्राइज इथे मात्र 2 धावांमध्ये करावं लागले. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 33 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिला चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने हाताळत असताना गोलंदाज रोहित. राज भोईर आहेत स्ट्रायकिंग, ज्यांना देखील कॅश प्राइजची संधी आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अतिरिक्त धाव. स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळत असताना रोहितच्या माध्यमाने बॅक टू बॅक 2 धावा अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळालेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 34 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये.
थोडस दिशेवर नियंत्रण, हातावर नियंत्रण करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग. चेंडू पडल्यानंतर किंचितसा बाहेर येतोय. या षटकातील तिसरी अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाने हाताळत असताना गोलंदाज राजच्या माध्यमाने, रोहितच्या माध्यमाने स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. तर राज भोईर, ज्या राज भोईरसाठी जयेश पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील जमा आहेत. तर या चेंडूवर जर षटकार आला तर जितेशच्या माध्यमाने राज भोईरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एका षटकारासाठी 100 रुपये आहेत. आणि याला मात्र 100 रुपये राज भोईरच्या खात्यामध्ये जमा. जितेश कडून 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा होतोय नितेशच्या माध्यमाने. खूप चांगलं. नितेश सोनीच्या माध्यमाने एका षटकारासाठी 100 रुपये लगावले होते आणि त्या चेंडूवर, त्या चेंडूचा सन्मान, त्या नितेश सोनीचा सन्मान राज भोईर यांनी राखला आणि त्या चेंडूवर षटकार आलाय. अजून एक आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये ऋतिक आहेत. एका धावेपेक्षा दुसरा घेण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकीची फेकी, स्लोवर गतीची फेकी म्हणावी लागेल. डिस्टन्स जास्त आहे त्यामुळेच हा थ्रो कदाचित यष्टिरक्षकाकडे परत पोहोचण्यासाठी विलंब झाला आणि त्याचाच फायदा घेत असताना राज आणि समीर या जोडीच्या मध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 43. समीरसाठी यावेळी चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट. तिथे मात्र सीमारेषेच्या लगत पेट्रोलिंग करत असताना 22च्या माध्यमाने हा झेल पटकावला गेलाय, जो राज भोईर थोडासा घातक ठरत होता. खेळाडू आहेत. यावेळी चेंडू पडल्यानंतर स्लोवर गतीचा चेंडू होता, त्याला पिक करू शकले नाही गिरीश भोईर. तर नितेश सोनीकडून अजून एक गिरीश भोईर साठी येतोय. या चेंडूवर जर षटकार आला तर 100 रुपयाचं पारितोषिक. हाफ ट्रॅकर होता. अलोंग द कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. पुन्हा एकदा भावेश सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकापेक्षा जास्त काही नसेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. शेवटचा चेंडू रोहितच्या शतकातील आणि इनिंगचा देखील शेवटचा चेंडू असेल. हाफ ट्रॅकर आहे. डाऊन द लेग. चेंडू डिक्लेअर झोनच्या कडे मार्गस्थ. शेवटच्या क्षणाला चेंडू, एक धाव डिक्लेअर साठी. डाऊन द लेग चेंडू होता. मला वाटतं जाऊ दिला असतं तर वाईटच्या स्वरूपाने चेंडू गेला असता, परंतु त्याचा फायदा घ्यायचा होता. इनिंग ब्रेक मध्ये आपण व्यासपीठावर काही सन्मान घेत आहेत. वाडेगर गावाचे समाजसेवक वाल्मिक भोईर यांचं इथे शुभ सन्मान प्रल्हाद भोईर यांच्या हस्ते, प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते केलं जाईल. मान्यवरांना विनंती आहे. वाडेगरचे समाज सेवक वाल्मिक दादा भोईर यांचं व्यासपीठावर इथं मात्र शुभ सन्मान पार पडतो प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते.
व्यासपीठावर पाहू शकता वाडेकर गावचे समाजसेवक वाल्मिकदादा भोईर यांचं शुभ सन्मान पार पडतोय. माईची उबदार शाळ आणि तुळशीरोप देऊन इथं मात्र शुभ सन्मान पार पडतोय. तसेच संजय कापसे 40+ खेळाडू आहेत त्यांचं देखील शुभ सन्मान प्रल्हाददादा पाटील यांच्या हस्ते केलं जाईल. संजय दादा कापसे आपण देखील यायचं आहे. आपलं देखील शुभ सन्मान प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते केलं जाईल. या संजय कापसे. तर जिंकण्यासाठी 46 धावसंख्येचं आव्हान आणि दोन्ही संघाचे कर्णधार. पुढील मॅच पाहायला मिळेल कृष्णा 11 विपक्ष जय जळेश्वर. या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे. कृष्णा 11 वर्सेस जय जलेश्वर. दोन्ही संघाचे कर्णधार. जय जलेश्वर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. कृष्णा 11 संघाचे कर्णधार यायचं आहे. तसेच संजय दादा कापसे यांचं देखील शुभ सन्मान. चला नाणेफेकी करून घ्यायचे. कृष्णा 11 विपक्ष जय जलेश्वर. या दोन्ही संघाचे कर्णधार वाडेकर पाड्याचे समाजसेवक वाल्मिकदादा भोईर यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. कृष्णा 11 वर्सेस ओम साई जय जलेश्वर संघाचे कर्णधार. कृष्णा मसाले 11 वर्सेस ओम साई जय जलेश्वर. या दोन संघांमध्ये नाणेफेकी होतीये. वाडेकर पाड्याचे समाजसेवक वाल्मिकदादा भोईर यांच्या हस्ते. पंच 1 मिनिट थांबा. नाणेफेकी करूया. चला मामा मॅच थांबली. नाणेफेकी करून घ्या त्वरितच. ओम साई जय जलेश्वर वाडेकर संघ आणि त्यांच्या विपक्ष कृष्णा मसाले 11 या दोन संघांमध्ये नाणेफेकी होतीये. कृष्णा मसाले 11 संघाने नाणेफेकी जिंकली आहे. यस मॅच चालू करा. जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज. फलंदाज प्रथमेश. स्लोवर गतीचा चेंडू पडल्यानंतर ऑन साइडला उडवला गेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकापेक्षा जास्त काही नसेल. पहिल्या चेंडूवर इथं मात्र संघाचा श्री गणेशा 1 धावेने होतोय. प्रथमेशच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. तोच प्रथमेश सलामीला स्ट्राईकवर पाहायला मिळाला. त्यानंतर आता मात्र स्ट्राईकवर आलेत सुजल. सलामीचा गोलंदाज संकेत पाहायला मिळतोय. छोटा पावळ्यांचा रनअप. यावेळेस फ्लाइट पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला खेळून काढले. शेवटच्या क्षणाला 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडू थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळते. बॅकअप आहे त्याच्यामुळं एकापेक्षा जास्त काही नसेल. दोन्ही प्लेयर्स इथे मात्र स्वतःचा अकाउंट 1 धावेने ओपन. खूप चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळत असताना संकेतच्या माध्यमाने फ्लायटेड चेंडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू. यावेळी ऑन साइडला उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत समीर. राज भोईर आहेत. स्लोवर गतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत गोलंदाज संकेतच्या माध्यमाने. परंतु अचूक टप्पा पाहायला मिळतोय. जास्त फायदा घेता हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. शेवटच्या क्षणाला डीप मध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम इथे 2 धावांमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं फंबल जय तिथे होते. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळाले. त्याचाच फायदा घेत असताना 2 फलंदाजामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. त्याचा फायदा घेतला. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता. थांबून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला फलंदाज सुजल कडून. परंतु एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल.
गती पाहायला मिळत नाहीये, परंतु अचूक टप्पा. तर नितेश सोनीकडून पुन्हा एकदा ATM खुलं होतंय संकेतसाठी. विकेट प्राप्तीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा चेंडू पाहूया, तो आलं नाहीये. चांगला एफर्ट लगावलं होतं तिथे, परंतु चेंडूला गॅदर करता आलं नाहीये. परिणामी 1 धाव. इथे मात्र धावसंख्या फलक हलवार गतीने पुढे सरसावेल 8 या आकड्यावर. पुढील चेंडू पाहू शकाल. स्वरूप सामोरे जातील प्रथमेश. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल करतोय. आता मात्र एक्का दुक्के से काम नाही चलेगा. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पाहूया तो फटका कोणाच्या बॅट मधून येईल. सुजल. यावेळेस फिरकी चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर, लेग स्पिन पाहायला मिळाले. चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळत असता पूर्णपणे बीट केलंय फलंदाज सुजल. चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाजी करत असताना SS सागर 11 संघाकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःच्या बॉडीला झोकावून दिलं चेंडूवर. राज मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. त्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना पूर्णपणे स्वतःची बॉडी स्ट्रेच केली, झोकावून दिलं पूर्ण चेंडूवर आणि फक्त एका धावावर येतं. मात्र समाधान मानावं लागतं मदन 11 संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे मदन 11 संघाला. लेग स्पिन जरूर पाहायला मिळाला होता, परंतु हातावर नियंत्रण नाहीये. चुकीची लाईन पाहायला मिळाली. डाऊन द लेग चेंडू. अतिरिक्त एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरसातोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जातोय 10 या आकड्यावर. सॉरी 11 धावा होत्या. आता त्याच्यावर अजून 1 धावसंख्या ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तर राज मात्र चुकी करत नाही. आज मात्र राज खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवतो आपल्या संघासाठी. फलंदाजी असो व क्षेत्ररक्षक असो, खूप चांगल्या प्रकारचा झेल टिपला आणि पहिला हादरा बसतोय सुजलच्या माध्यमाने. सुजल बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येचं आव्हान जिंकण्यासाठी. या स्पर्धेचं आव्हान टिकवायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर या 34 धावा कराव्या लागतील. फ्लायटेड चेंडू. यावेळेस मात्र प्रथमेश बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पारितोषिक असेल प्रथमेश साठी. पहिला षटकार आलाय, अजून 2 षटकार आले तर कल्पेश साबळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रथमेशने आशा आता मात्र दाखवली आहे. 34 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळाला. चुकीचा चेंडू हाताळला होता समीरने आणि त्या चुकीचा चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय प्रथमेशने. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवेत आहे, संधी आहे, तिथे राज आहेत आणि राजच्या माध्यमाने
ही चुकी कुठेतरी महागडी ठरू शकते आणि विकेट किपरकडे देखील एक संधी जरूर होती. अपील थोडीशी केली जाते. स्क्वेअर लेग पंच कपिल पाटील अनुभवी आहेत, नक्कीच थोडीशी अपील जरूर केली होती, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाहीये. संधी होती राज भोईरकडे, परंतु संधी इथे मात्र गमावली आहे. प्रथमेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता. हा गडी कुठेतरी ही संधी होती तुम्हाला, परंतु चुकी. 2 धावा आलेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला, पूर्णपणे बीट झालाय. गतीमध्ये परिवर्तन, संधी जरूर होती डायरेक्टची, परंतु बॅटरच्या शरीरयष्टीवर जाऊन आदळलाय चेंडू. त्यामुळे त्या फलंदाजांना धाव घेता येणार नाही. असं नियम आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा फेकी केली जाते. फलंदाजाच्या जर यष्टीला किंवा बॅटला आदळला तर चेंडू तिथेच मात्र स्टॉप करावा लागला. चेंडू चांगला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा कटर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू समीरच्या माध्यमाने. हॅट्रिकसाठी 500 रुपये जरूर होते, परंतु आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. ती संधी मात्र गमावली आहे समीरने, परंतु चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथं मात्र टिपलाय. वेट केला, वॉच केला आणि त्या चेंडूवर प्रहार जरूर केलं होतं, परंतु खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारचं झेल. अजून एक हदरा बसतोय मदन 11 संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश येतोय. ज्या भावेशने एकही चेंडू खर्च न करता 6 धावा खर्च केल्या होत्या, त्या धावा आता मात्र वसूल कराव्या लागतील भावेशला. तेच डोक्यामध्ये कुठेतरी घेऊन आला असं की ज्या धावा खर्च केल्या त्या मात्र वसूल करायच्या आहेत. शफल झाले होते. खूप चांगल्या प्रकारचा खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडीशी लाऊड अपील पाहायला मिळाली होती, परंतु पंचांनी दात मात्र फेटाळून लावली. षटक समाप्त होते. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मात्र हाताळत असताना समीरच्या माध्यमाने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च झालेल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. चेंडू असेल ज्याप्रमाणे रिलीज पॉइंट पाहायला मिळाला होता तीर्थ बोळीच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हातामधूनच रिलीज झाला होता. यावेळी डाऊन द लेग चेंडू पाहावे लागेल. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळला होता, त्यानंतर थोडंसं नियंत्रण चुकलं तीर्थच्या माध्यमातून. अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला सातत्याने वाडेगड संघाकडून पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्या वाडेगड संघाला फिरकीचं माहेरगड म्हटलं जातं त्याच प्रकारचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. खूप चांगल्या प्रकारचा रिलीज होत असताना तीर्थच्या माध्यमातून पहिला चेंडू अशाच प्रकारे रिलीज झाला होता, त्यानंतर थोडंसं दिशा नियंत्रण नव्हतं दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे जिंकण्यासाठी. येस, ऑफ कटर पाहायला मिळालं होतं, परंतु थोडंसं दिशामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं नाहीये. चांगला चेंडू होता,
परंतु वाईडच्या थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला चेंडू. चांगला फिरकीचे गोलंदाज आहे तीर्थ. यावेळी लेग कटर, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. क्या बात आहे तीर्थ, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सलामीचा फलंदाज प्रथमेश सेट असून देखील थोडासा स्ट्रगल करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे, इम्प्रेस केलाय गोलंदाजीने तीर्थ. क्या बात आहे, फ्युचर ब्राईट आहे या गोलंदाज तीर्थचा. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, खूप चांगल्या प्रकारचं रिलीज पॉइंट पाहायला मिळतोय. चेंडू हातामधून खूप व्यवस्थितरित्या फिरताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक देखील त्यांना मार्गदर्शन करतायत. यावेळेस दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. ह्या गोष्टीवर जर आपण नियंत्रण केला तर एक चांगलं भविष्य ठरवू शकता. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. यावेळेस चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. तर शेवटचा चेंडू असेल, पूर्णपणे खांदी झुकलेले पाहायला मिळत आहेत. आता फलंदाजी चेसिंग करत असताना मदन 11 संघाचे ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, SS सागर 11 संघाकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकापासूनच डॉमिनेट केला आहे मदन 11 संघाला. तर तीर्थ देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. यावेळेस देखील अतिरिक्त वाईडच्या बॅट कट आहे. खेळाडू वृत्ती दाखवली ते प्रथमेशने आणि अशा प्रकारे विजय संपादन केलाय SS सागर